आपल्याला सांगितलं की शासनाची उदासीनता या ठिकाणी दिसून येत आहे। हा दुटप्पीपणा आता व्हायला नाही पाहिजे, कारण शेवटी काय हे जे स्फोट होता ते स्फोट आहे, याच्यामध्ये जीवितहानी होणार आहे। त्यामुळे त्या ठिकाणी नाही जायचं, कानाडोळा करायचा आणि या ठिकाणी यायचं, ह्याचे उत्तर मला सांगण्याची गरज नाही। नागरिक एकदम सुजाण आहेत, त्यांना त्याची उत्तर ऑटोमॅटिक कळणारच आहे। तर माझं हे मत आहे की लोकप्रतिनिधी व कुठलाही पक्ष असो, ह्या पक्षाने सर्वप्रथम माणसांकडे बघितलं पाहिजे, नंतर राजकारण। धन्यवाद। हे आग लागण्याचं कारण म्हणजे इथले जे कंपनीचे मालक आहेत हे पैसे वाचवण्यासाठी जे काम करतात ना, म्हणजे ह्या सगळ्या ज्या केमिकल कंपन्या आहेत ह्या कंपन्यामध्ये काम करण्यासाठी शिकलेली माणसं असतात, ती थोडी ट्रेनिंग असते, त्यांना स्किल असतं, त्यांचे पगार जवळजवळ 25-50 हजारपर्यंत असतात। पण तिथं त्यांना त्याचे कामगार न ठेवता एखादा शिकाऊ कामगार म्हणजे 10-15 हजारामध्ये काम करणारा माणूस कामगार इथे ठेवतात आणि त्यांना ते पुरं स्किल नसल्यामुळे ही आग लागते नेहमी। आणि हेच कारण प्रत्येक ठिकाणी समजलं, म्हणजे तिन्ही कंपन्यांमध्ये हेच कारण होतं की आग लागण्याचं कारण तर तिथे असलेला जो कामगार आहे हा शिकाऊ होता। हे सर्वात प्रथम मोठं कारण आहे। यामुळे ही सगळी आग लावून इतका हा नरसंहार होतोय। पूर्वी ही कंपनी म्हणजे ही जी MIDC इंडस्ट्रियल झोन आहे जरी होतं, त्यानंतर MIDCने ते वसाहत बांधली, पण त्यांनी विचार केला नाही MIDCने की बाबा इथे वसाहत बसवल्यानंतर काय निर्माण होईल, धोका निर्माण होईल। पण त्यांनी आता इथे प्रचंड प्रमाणात लोकवस्ती वाढलेली आहे आणि ते लोकवस्तीसाठी त्याच्या हितासाठी ह्या MIDCतनं सर्व कंपन्या हलवल्या पाहिजे। सरकारमध्ये आता तुमचं ही सरकार आहे केंद्रामध्ये, राज्यामध्ये ह्या सर्व केमिकल कंपन्यांमध्ये या कंपन्यांसंदर्भातला एक ठोस निर्णय अजून का होत नाही? होईल ना, थोडा वेळ लागेल, पण 100% ह्या वेळी होईल, निर्णय ठोस निर्णय होणार। पहिल्या बस्ती कोणी बांधली? पहिले MIDC महामंडळाने पहिल्यांदा इथे MIDC बसवली आणि कारण दाखवलं की MIDC कामगारांसाठी बांधले म्हणून, पण तसं न होता त्यांनी सर्वांनाच राहायला दिलं ना। कामगार कुठे जातात आता?